नमस्कार मंडळी. अखिल भारतीय बैलगाडा संघटना वार्षिक मीटिंग पार पडली फलटण येथे आणि काय झालं, बरेचसे लोकांचे कॉल आले. तुम्हाला सांगतो, जवळजवळ 350-400 कॉल झालेत. कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, अनेक पोलीस दलातील काय मित्र आहेत, राजकीय व्यक्ती, त्यांचं कॉल झाले मला. काय कसं काय चौकशी केली आणि नक्की काय झालं विचारत होते. तर ही सगळी चौकशी केली आणि जो आपलेपणा दाखवला मी त्यांचा खरंच ऋणी आहे. आणि विदर्भ असेल काय, मराठवाडा असेल काय, अगदी पश्चिम महाराष्ट्र, कोकण, चक्क परदेशातनं कॉल झाले की काय झाले, तुम्ही सुखरूप आहात का. तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे. एकदम सुखरूप आहे आणि मला काय झालंच नव्हतं ॲक्च्युली. जो व्हिडिओ आता सोशल मीडियात येतो आहे तो असं झालेला आहे की एक काय घटनाक्रम झाला ही थोडं तुम्हाला सांगतो. मी संघटनेची मीटिंग चालू होते तर काय मुद्दे मांडत होतो. सारखे मुद्दे मांडे, 1-2 जे आपल्याला पटेल त्या पद्धतीनं, जेवढा अनुभव विश्व आहे, जेवढं एक 4-5 वर्ष काम केलेलं आहे, बंदी ज्यावेळेस होती त्याच्या अगोदरपासून काम करतोय, जेवढं काय माहिती आहे तेवढं ती मांडत होतो. तर मला एक मुद्दा मांडायचा होता. पहिल्यांदा मुद्दा कुठला आहे ते सांगतो. मला काय मांडायचं होतं, मला असा मुद्दा मांडायचा होता की आता विविध बैलगाड्यांचे काय सोशल मीडिया पेज आहेत, काय व्हॉट्सअप ग्रुप आहेत, संघटनेचे आहे. तर काय आहे, 4-5 जण ॲडमिन असतात आणि काय करतात, एखादं कोणी कॉन्ट्रोवर्शियल टाकलं, जर बाकीच्यांच्या रिलेटेड असलं तर ती ठेवतात आणि स्वतःच्या रिलेटेड असेल तर डिलीट करतात. असा मी प्रकार बघितला. तर मला ते मांडायचं होतं की तसं नाही केलं पाहिजे. कुठलीही ठिकाणी कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट असेल ती डिलीट केली पाहिजे, हे मला मुद्दा मांडायचा होता. तो मुद्दा मी मांडण्यासाठी गेलो. मी मगाशी माझे सर्व यूट्यूबर बंधू आहेत त्यांना मी सांगितलं एक्झॅक्टली काय झालं. ते म्हणले तुम्ही मुलाखत द्या. म्हणलं ठीक आहे देतो, कारण हा फक्त माझा प्रश्न नाही आहे, बाकी यूट्यूबर जे कॉन्टेंट क्रिएटर आहेत त्यांचाही प्रश्न आहे. तर काय झालं, मी माईक घेतला, मला मुद्दा मांडायचा होता. त्यानंतर एक व्यक्ती आली, तुझं काय, असं झिडकरलं. माझ्याकडून क्रियेला प्रतिक्रिया येणार, कारण मी जर्नलिझम केलेलं आहे. मी 9 वर्ष माध्यमात काम करतो आहे आणि तुम्ही बघितलं असेल साधारण 10 ते 12 लाख लोक फॉलो करतात मला, लाख लोक. त्यात मुख्यमंत्री साहेबांपासून अगदी गरीब शेतकरीपासून IPS अधिकाऱ्यांपासून भरपूर लोकांच्या मुलाखती घेतल्यात. तर एखाद्याला असं बोलणं हे मला खटकलं, म्हणून मी प्रतिक्रिया दिली. तोपर्यंत काय ज्येष्ठ लोक आहेत त्यांनी माझ्याशी अशा पद्धतीनं बोलले की तू त्या पदाधिकाऱ्याला बोलायचं नाही. मी फक्त एकच उपप्रश्न केला की मी कोण आहे संघटनेचा, मी संघटनेचा पदाधिकारी नाही. विशेष सांगतो तुम्हाला, माझ्या सर्व यूट्यूबर बंधूंनी मला एकत्र येऊन मला यूट्यूब संघटनेचं अध्यक्षपद दिलेलं आहे. तर मी संघटनेचा घटक आहे का नाही हे मी प्रश्न केला. मग त्याच्यानंतर लाईव्ह बंद झालं. का झालं आता ती सगळ्यांना ते म्हणजे ह्याचा विषय आहे, एक संशोधनाचा विषय आहे. असो, तर त्याच्यानंतर गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मग व्हिडिओ व्हायरल झाले, सगळ्या लोकांचं कॉल यायला लागले. 350 लोकांचं कॉल झाले विविध, म्हणजे काय झालं नक्की काय झालं. त्यातून कळलं की आपलं काम खूप लोक बघतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, ही जी संघटनेची मीटिंग आहे आदरणीय शेवाळ्याबा यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या पद्धतीनं चालू होती आणि साधक बाधक चर्चा होत होती. नियमावली बी चांगली, बैलगाडीच्या हिताचीच नियमावली तयार करत होते. फक्त तो घटनाक्रम झाला. ठीक आहे, त्या व्यक्तीचा कॉल आला मला, त्यांनी सांगितली माझी चूक झाली. जर त्यांनी चूक कबूल केली असेल तर आपणही विषय ताणण्यात माझ्या नाही. मोठ्या मनानं मीही ती चूक करतोय. त्यांनी चूक कबूल केली, मोठी गोष्ट आहे. त्यामुळे हा विषय इथंच थांबवलेला पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणि ह्या मला गोष्टी बोलायचे व्हिडिओ करण्याचं कारण खरं तुम्हाला सांगतो की अनेक लोकांचे फोन येत होतं. मी रात्री आत्ता एका ठिकाणी बसले, घरीही पोचलो नाही तरी मला कॉल येतात कंटिन्यू आणि प्रत्येकाशी बोलणं शक्य नसतं. म्हणून काय होतं आहे, माझा आवाज हा कंपूशाही विरुद्ध होता. तुम्ही कंपू तयार करताय बैलगाड्यात, तुमच्या रिलेटेड जर एखादा व्यक्ती असेल तुमच्या जवळचा, तर तुम्ही काय करताय,
तुम्ही त्याची बाजू घेण्यासाठी सगळ्या लोकांना कमी लेखताय, सर्वसामान्य बैलगाडी मालकाला तुम्ही तुच्छ समजताय. असं नाही, सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे. कंपुशाहीला विरोध आहे आणि तो असलाच पाहिजे. बैलगाड्यातील जे सर्वसामान्य आहेत सर्वजण कंपुशाहीला विरोध करायला लागा. जर तुम्हाला वाटत असेल की कंपू करतोय कोण, ही 4-5 लोक घेऊन कंपू करतोय, त्याला विरोध करा. मी जरी उद्या केला का नाही कंपुशाहीला तरी मला विरोध करा की मी माझ्याजवळचं एक धरला की हां मी त्याच्यावर गेलो की मग मी वेगळ्या पद्धतीनं. असं नाही पाहिजे. सर्वसमान संघटना ज्यावेळेस दिल्ली दरबारी लढा चालू होता त्यावेळेस अतिशय प्रामाणिकपणे आबांच्या नेतृत्वाखाली ही संघटनेनं काम केलं. पण सोशल मीडियाची दुसरी बाजू यूट्यूबर्स आम्ही लावून धरली. आजही जाऊन बघा 2017ला रेसिंग बुल लक्षा ही डॉक्युमेंटरी केलेली आहे. म्हणजे आमचा छोटासा का होणार खारीचा वाटा आहे, पण तुम्ही आम्हाला कसं हे महत्त्व नसल्यागत करताय. असं नका करू. प्रत्येक मालकाला किंवा ज्येष्ठ मालकाला किंवा साध्या घटकाला तो मान भेटला पाहिजे, हीच विषय आहे. आणि मी मोठ्या मनानं तुम्हाला सांगतो, माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मी माफी मागायला तयार आहे. दिलगिरी व्यक्त करतो, मला माफ करा. ह्या दरम्यान जर माझ्याकडून काही चुकी झाली असेल. पण हा प्रश्न आहे की ज्यांच्याकडून चुकी झाली ते कधी माफी मागणार, ते मागणार का माफी? ठीक आहे, तुमचा तो वैयक्तिक विषय असेल, माफी मागायचा का नाही, कारण मोठं काळीत लागतं. बघू आता माफी मागतात का नाही. माफी मागायचा मुद्दा कुठून आला तुम्हाला माहीत नसेल. गेल्या वर्षी एवढी मोठी घटना झाली, बैलगाडी क्षेत्र काळोखात गेलं, अतिशय मोठी घटना झाली, सगळ्यांना माहिती आहे. कशामुळे झाली? हिंसेमुळे झाली ना. आज तुम्ही व्हिडिओत बघा, कोणाच तरी हात वरती येतोय. तुम्ही बैलगाड्याच्या मीटिंगमध्ये हिंसा होऊन देणार आहे? बैलगाड्याच्या क्षेत्रात हिंसा होऊन देणार आहे? हिंसेमुळे वाटोळं होतंय. तुम्ही बघितलं गेल्या वर्षीचं माहीत आहे. तर ज्यांनी हात वरती आला, अनेक पदाधिकारी होते, अनेक ज्येष्ठ मालक होते, त्यांचं काम होतं त्यांना ती सांगणं की हे चुकीचं आहे आणि हे सांगितलं पाहिजे. हा माझा वैयक्तिक विषय नाही, मला सोडून द्यावं. चला, म्हणजे आता मी बोलल्यानंतर माझ्यावरही प्रयत्न होणार, ह्याला मारूया, ह्याला करूया, माझ्या विरोधात बाईट देतूया म्हणून ह्याला मारूया, ह्याला ही करूया, ही चालू आहे, ही होणार चालू. ठीक आहे, शेवटी त्यांची मर्जी आहे. शेवटी तुम्हाला काय करायचे ते करू शकता, तुम्ही सगळी मोठी लोक आहे. पण तुम्हाला सांगतो, जिथं अन्याय होईल, जिथं अशी कंपुशाही आहे, तिथं आवाज उठवलाच पाहिजे. आणि मी अजून सांगतोय, माझ्याकडून काही चुकी झाली असलं तर मला माफ करा. पण तो मनाचा मोठेपणा तुमच्यात आहे का, प्रश्न आहे. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक बैलगाड्यातले जगभरातले चाहते हा तुम्हाला तुमच्या मोठेपणा बघायला तयार आहे. मी माफी मागतो. तर असलं करू नका. तुम्ही व्हिडिओत बघताय की मला हात उगारला कोणतरी असं हात वरती करते, किती नैतिकतेला पट्टे बघा. तुम्ही बैलगाडी क्षेत्रात प्रांतवाद आणणार आहे? हा विदर्भाचा, हा मराठवाडाचा, हा पुण्याचा, हा सातारचा. तुम्ही प्रांतवादामुळे तुम्ही भांडताय का? बैलगाडी क्षेत्र हे एकीच आहे. बैलगाडी क्षेत्र ही सर्वांनी मिळून एकत्र जपायची आपल्याला. तुम्ही प्रांतवाद, तुमच्या प्रांतातल्या एका व्यक्तीला जर काय मी म्हणत असो ना, जर तू चुकीचा असेल तरी त्याचं समर्थन करायचे, तुम्हाला समर्थन करायचे, करा. मग हिंसेचं समर्थन करा, मला काय बोलायचं नाही. आणि ठीक आहे, कुठल्याही गोष्टीला हिंसा करणं हा पर्याय नसतो. विचाराची लढाई, विचाराचं उत्तर विचारानंच द्यायचं असतं. पण आज हात आला, तुम्ही व्हिडिओत बघा, हा हात माझ्यावर नाही, हा हात बैलगाड्यावर आहे, लक्षात ठेवा. हा हात हिंसेचा हात आहे. हिंसा जो करेल ना, अवघड आहे. हिंसाचं मी कधीच समर्थन करणार नाही. साध्या शेतकऱ्यांचा खेळ आहे. आम्ही जातो ठिकठिकाणी मुलाखत घ्यायला, लोक रडतात. अनेकांची आयुष्य बैलगाड्यानं बदलवलं आहे, माझंही बदलवलं आहे. मला प्रसिद्धी दिली, मान दिले. आणि सर्व वरिष्ठ आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी चालू आहेत. भरपूर माझे मार्गदर्शक आहेत, वरिष्ठ. त्यांच्यानुसार मी काय गोष्टी करतोय. अजूनही सांगतोय, मी संघटनेचा पदाधिकारी, संघटनेचा एक सदस्य म्हणून मी संघटनेच्या आधिपत्याखाली काम करायला तयार आहे. मी करतोय, एवढ्या वर्ष करतोय. पण जर काय लोक चुकली तर ते मोठ्यापणानं मागा ना माफी. मी का तिसऱ्यांदा माफी मागतोय, मला माफ करा. हा मोठेपणा दाखवा कधीतरी.
खुश होऊन जाईल बैलगाडी मालक. हिंसाचं समर्थन कधी होता कामा नये. तर अशा पद्धतीनं ह्या गोष्टी मी बोलतोय. काय कायांची मनं दुखावली जाणार, काय काय कमेंट्स करणार, करा, ठीक आहे, तुमचा अधिकार आहे. माझा हेतू, संघटनेचा हेतू किंवा अजून लोकांचा सगळ्यांचा हेतू आहे बैलगाडी शौकीनांचा. बैलगाडी क्षेत्र टिकलं पाहिजे, बैलगाडी क्षेत्र मोठं झालं पाहिजे. त्याच्याबरोबर बैलगाडी क्षेत्र सुजलाम आणि सुफलाम झालं पाहिजे. तुम्ही एका व्यक्तीला धरून जर बाकीच्यांना हिन लेखणार असेल तर नाही, काय त्याचं फायदा नाही. सुसंस्कृत झालं पाहिजे क्षेत्र, सुसंस्कृतपणा पाहिजे. सुजलाम सुफलाम बरोबर सुसंस्कृत बैलगाडा क्षेत्र झालंच पाहिजे. त्याच्यासाठी बोलत राहणार. ठीक आहे, कोणाला काय करायचं असेल तर करा. आता काय शेवटी प्रत्येकाचा तो हक्क आहे. पण माझं तमाम बैलगाडी मालकांना आणि जे प्रेक्षक आहेत त्यांना आवर्जून सांगणं आहे, चुकीच्या गोष्टी आहेत तिथं बोलत चला. कोण कुठल्या पदावर आहे, कोण कुठल्या, माझं चुकलं मला सांगत राहावा. वृत्ती पाहिजे ऐकण्याची. आणि जर 350 लोकांचं कॉल झालं, म्हणजे 350 व्यक्ती धरू, जर मला नावं ठेवत असतील, मला काय बोलत असतील, आत्मपरीक्षणाची गरज आहे. हो, मला नावं कोणाची घेतच नाही, पण आत्मपरीक्षण करायला लागा ना. काय चुकतंय नक्की आपलं? माझ्याही आयुष्यात काहीतरी चुकतंय, मी म्हणून मोठ्या मनानं माफी मागितली. माझं चुकतंय काहीतरी, तुम्ही कधीतरी मान्य करा. कुठलीही गोष्ट ज्यावेळेस मान्य केली माझ्याकडून चुकतंय तर ठीक आहे. आणि तुम्हाला सांगतो एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. काय माहिती आहे का, बैलगाडी क्षेत्र चालू आहे आत्ता. मी पाठीमागं जी माधुरी हत्या आहे कोल्हापूरची, तिच्याविषयी मी काय बाईट्स घेतल्या, जाऊन तिथं गेलो, सगळा विषय समजून घेतला. तर मित्रांनो, पेटा संघटना ॲक्टिव्ह झालेली आहे. हिंसा बघतीया. तुम्हाला वाटतंय ही मीटिंग बघितली नसेल? संघटनेत मारामारी करायला येतो का आपण? संघटनेच्या पूर्ण मारामारी करायला एकत्र येतो का? विचार व्यासपीठ आहे ना, आपण म्हणतो ना भाषणात व्यासपीठ आहे. व्यासपीठावर काय होतं? विचाराची आदान प्रदान होते. तुम्हाला हिंसा, ठीक आहे, हिंसाचं हे सगळं बघतंय असो. तर माझा सांगण्याचा मुद्दा आहे, बैलगाडी जे सगळं आयोजक असतील हे असतील तर सगळ्यांनी लक्ष ठेवा की पेटा संघटना ॲक्टिव्ह झालेलं आहे. त्यांनी आत्ताच पाठीमागं हायकोर्टात एक याचिका दाखल केलेली, सोडा हायकोर्टानं सुप्रीम कोर्टानं फेटाळली. पण ह्याचा अर्थ असा नाही की ती कायमस्वरूपी फेटाळली, परत एकदा येऊ शकते. त्यामुळं ह्या गोष्टी पाळा. जादा काय बोलायचं नाही, बोलण्यासारखे भरपूर मुद्दे आहेत. फक्त उभं राहिला माझ्यासाठी भरपूर लोक, ज्यांना उभं राहायचे त्यांनी राहिले. अनेक बैलगाडी मालक माझ्या बाजूने उभे राहिले. कोणी कमेंट्स केला, कोणी कॉल केले, कोणी निषेधाचे बॅनर टाकले. तर जबाबदारी आहे आता. हा जो झालेला प्रकार आजचा, जो माझ्यावरती हात उगारला गेला, मारला नाही, हात उगारला गेला, हे तुम्हाला किती योग्य वाटते ते सांगा. ही शर्यत शांततेनं आणि संयमानं झाली पाहिजे. त्याच्यानंतर सुसंस्कृतपणानंही झाली पाहिजे. मी चौथ्यांदा बोलतोय, मला माफ करा माझ्याकडून काय जर चुकी झाली असेल तर. आता तुमची बारी, सौजन्य दाखवा आणि सर्व जनतेची माफी मागा. मला बाकी काय बोलायचं नाही. तर मीटिंग मध्ये चांगले मुद्दे काय काय आले, म्हणजे आबांच्या नेतृत्वाखाली संघटना जी काम करते ती अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते. म्हणजे तुम्हाला सांगतो, नियमावली चांगल्या करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी. आणि आबांचा मला पर्सनली SMS आला, आपल्याला हा विषय वाढवायचा नाही, तुम्ही सांगा. तर माझ्या वतीनं हा विषय संपलेला आहे. आणि आता काय बोलू, फक्त जिथं कुठं अन्याय होईल तिथं बोलत राहावा. जिथं हिंसा असेल तिथं कडक शब्दात ऐकवणारा बैलगाडी मालक पाहिजे. हिंसा नाही, कोणाबरोबर हिंसा नाही बैलगाडीत झाली पाहिजे. हात उचलणं सुद्धा हिंसा आहे. बाकी आता बैलगाडी मालक आहेत, माझी कळकळीची विनंती आहे, ह्या असल्या कृतीला तुम्ही समर्थन देत असाल तर ठीक आहे, ही धोक्याची घंटा, ही एवढंच सांगेन. असो, जे भरभरून प्रेम दिलं आणि देताय, म्हणजे मी खरंच तुम्हाला सांगतो, आपण आयुष्यात काय केलं तर चांगली कामं केली त्याची पोच पावते. खूप कॉल येतात आणि चांगल्या पद्धतीनं लोकांनी मला सपोर्ट दिला आहे. एक आपण विचारपूस करता, सँडी बाबा आहे आम्ही तुमच्याबरोबर, काय मदत पाहिजे, अशा पद्धतीनं. तर ठीक आहे, असो,
माझ्या वतीनं हा विषय संपलेला आहे. पुन्हा एकदा बैलगाड्या चालू चांगल्या होतील आणि चांगल्या रीतीनं आपण काम करू सर्व मिळून. कंपुवादाशी आपण सामना करू आणि जे चुकतंय त्याला थेट सांगूया. कंपुवादामुळं अनेक राजकीय पक्ष फुटले, सगळ्यांच्या डोळ्यासमोर उदाहरण आहेत. तर तसं काय होऊन देऊ नका. कंपुवादाला आळा घाला आणि एककेंद्री जी सत्ता आहे ना त्याला आवाज उठवाच, त्याला आवाज उठलाच पाहिजे. मी अनेक मुलाखतीतही बोललेलं आहे. एक केंद्री सत्ता होऊन देऊ नका. यूट्यूबरची बी एक केंद्री सत्ता होऊन देऊ नका. सर्वांना गोष्टी चालू द्या. पहिल्यांदा हे बैलगाडी क्षेत्र सर्वसामान्य अनेक आत्ता एक बोललेलं आहे एक रील्स, बैलगाडी क्षेत्र ही सर्वसामान्यांनी मोठं केलेलं आहे. त्याच्यामुळं घर चालतं. आता माझं घर यूट्यूबमुळं चालतं. मी कमवतोय, किती कमवतोय, काय सगळ्या गोष्टी यूट्यूबमुळं माझं घर चालतं, माझं पोट चालतं. तर काय लोक म्हणणार हे बाईट डिलीट करून टाका, ह्याला मैदानाला बोलवायचं नाही. ठीक आहे, पोटा मारायचं का नाही हा तुमचा विषय आहे. पण बैलगाड्यासाठी काम करत राहणार. सर्वसामान्य जे व्यक्ती आहेत, जे काय गोष्टी आहेत त्यांच्यासाठी काम करत राहणार. माझ्याकडून काय चुका होणार पण त्या चुका मी मान्य करून पुढं जाणार आणि निश्चित आपण बैलगाडी क्षेत्रासाठी चांगल्या रीतीनं काम करूया. धन्यवाद.